पहलगाममध्ये हल्ला झाला त्या हल्ल्याला आज एक आठवडा पूर्ण झालाय। लष्करानं आणि इतर सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांविरोधात कारवाई वेगानं सुरू केली आहे। पहलगामलगतच्या कोकरनाग जंगलाला वेढा देण्यात आलाय। या जंगलामध्ये दहशतवादी लपल्याची शक्यता आहे। जमिनीवरील शोध मोहिमेसह ड्रोन आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांसह संपूर्ण जंगलाचा कसून शोध घेतला जातोय। दरम्यान या जंगलामध्ये 4 दहशतवाद्यांची एक टोळी अनेकदा दिसली आहे। सुरक्षा दलांसह त्यांची चकमकही झाली आहे। मात्र पहलगाममध्ये हल्ला करणारे हे तेच दहशतवादी आहेत का याचा शोध लागलेला नाही। दहशतवादी पहलगामपर्यंत कोणत्या मार्गाने आले, हल्ल्यानंतर कुठे गेले याचा तपास सध्या सुरू आहे। सूरज सावंत आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। सूरज, गेले आठवडाभर दहशतवाद्यांविरोधात मोहीम उघडण्यात आलेली आहे। कोकरनागच्या जंगल परिसरात नेमकं काय घडतंय? नक्कीच प्रज्ञा सांगू इच्छितो की ज्या पद्धतीने आरोपी आले होते, नेमके हे आरोपी आले कुठून होते आणि परत गेले कसे, या सगळ्याचाच तपास या ठिकाणी एनआय करताना पाहायला मिळते। कोकरनागच्या जंगलात देखील काही दहशतवादी त्या ठिकाणी असल्याचं समोर आलेलं आहे। खरं तर त्या ठिकाणी पोलीस गस्तीत असताना अचानकपणे सुरक्षा रक्षकांवरती जी फायरिंग झाली, त्यानंतर निदर्शनास आलं ही एक टोळी त्या ठिकाणी आली होती। त्यांनाच प्रत्युत्तर देखील देण्यात आलं खरं, मात्र त्यानंतर ते पळून देखील गेले। त्यांचा शोध सुरू आहे, या जंगलांमध्ये ते लपलेले आहेत। मात्र ही टोळी तीच आहे का हे अद्याप निश्चित झालेलं नाहीये। मात्र दुसरीकडे ड्रोनद्वारे या दहशतवाद्यांवरती नजर ठेवली जात आहे। त्यामुळे एकूणच कोकरनागच्या ज्या जंगलांमध्ये काही दहशतवादी पळून गेलेले आहेत त्यांचा शोध सुरू आहे। मात्र दुसरीकडे पॅरलली आपण पाहतोय की सर्वच अनुषंगाने या ठिकाणी ज्या पहलगाममधील जे दहशतवादी होते त्यांच्या या हल्ल्याचा तपास देखील तितक्याच वेगाने सुरू आहे। जर कालपासून जर आपण पाहिलं तर अनेक न्यायवैद्यक प्रयोगशाळेत सॅम्पल्स पाठवण्यात आलेले आहेत। बॅलिस्टिक रिपोर्ट ज्या काडतुसं सापडलेली आहे त्या ठिकाणी त्याचं बॅलिस्टिक रिपोर्ट्स हा देखील मागवण्यात येणार आहे आणि नेमकं ते शस्त्र कुठली होती, सीसीटीव्ही तपासले जात आहेत। त्याचबरोबर ती सगळ्या हॉटेलची झाडाझडती सुरू आहे। प्रत्येक चेकपॉइंट श्रीनगरचा सध्या पोलिसांनी वेढलेला आपल्याला पाहायला मिळतोय। प्रत्येकाची बारकाईने चौकशी केली जाते, कोण कुठे कशासाठी आलेला आहे या सर्वाचाच आढावा घेतला जात आहे। त्यामुळे एकूणच पहलगाममधील दहशतवादासंदर्भात जे महत्त्वाचे पुरावे सापडलेत खरे, मात्र जे मूळ आरोपी आहेत ते अद्याप तपास यंत्रणेच्याच हाती लागलेले नाही आहेत आणि त्यांचा शोध हा सुरू असल्याचं कळलं जात आहे। दुसरीकडे पहलगाम परिसरात त्यावेळी आलेले जे पर्यटक होते त्यांच्या मोबाईलचा डम डाटा देखील काढण्यात आलेला आहे। काही दहशतवाद्यांनी पर्यटकांकडनं मोबाईल हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यानंतर कोणाशी तरी संवाद साधल्याचं देखील समोर आलंय। त्यानुसार हा डम डाटा काढला जात आहे। यांच्याकडे चीनी बनावटीचे सॅटेलाइट फोन्स देखील होते, त्याच्यावरनं ते एकमेकांच्या संपर्कात होते, त्याची लिंक देखील जोडली जाते। त्यामुळे आता या दहशतवादी हल्ल्याच्या आजूबाजूच्या असणाऱ्या प्रत्येक मुद्द्याच्या अनुषंगानं आता सखोल तपास केला जातो। एनआय कडून तपासाला वेग आलाय। सूरज, अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। दरम्यान पाकिस्ताननं पुन्हा एकदा सीमेवरती गोळीबार केलाय। पाकिस्ताननं 28-29 एप्रिल 2025च्या रात्री कुपवाडा आणि बारामुल्ला इथल्या सीमेवर गोळीबार केलाय। तसंच अखनूर सेक्टरमध्ये लहान शस्त्रांनी गोळीबार केला गेलाय। पाकिस्ताननं केलेल्या गोळीबाराला भारताकडूनही जशास तसं उत्तर देण्यात आलंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।